हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, ही सर्व झाडे तुम्हाला दिसत आहात ना? तर ही सर्व मी जेव्हा आमची इथे मंगळवारचा बाजार भरतो ना, त्या बाजारातूनच विकत घेतलेली आहे. कारण बाजारात गेल्यावर आपण भाजीपाला वगैरे घेतो, परंतु तिथे गेल्यावर ही जी झाडं आहेत ना, ही दिसल्यावर तो मोह आहे ना आवरतच नाही. त्यामुळे मी दरवेळेस येताना 1 किंवा 2 रोपे ही घेऊनच येते. तर अशा प्रकारे मला खूप आवडतात झाडे लावण्यासाठी. परंतु आम्हाला जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी फक्त ही छोटी मोठी गुलाबाची, मोगऱ्याची, मनी प्लांट वगैरे अशी छोटी मोठी झाडेच नेहमी विकत घेते आणि कुंड्यांमध्ये लावते. कारण ती आपल्या गॅलरीमध्ये बसून जातात, त्याला काही जास्त एवढी जागा लागत नाही. परंतु जी मोठी आंब्याची वगैरे झाडे असतात ना, ती पाहून ते एवढं भारी वाटतं की असं वाटतं की आपल्याला पण जागा असती तर आपण ही छान अशी झाडे लावली असती. परंतु जागेचा जरा आम्हाला अपुरा अभाव असल्यामुळे मला अशी कुंड्यांमध्येच झाडे लावावी लागतात. तर मी नेहमी अशी छोटी मोठी झाडी कुंड्यांमध्ये लावत असते. तर माझ्याकडे बांबू प्लांट पण आहेत. तोही मी मार्केटला गेल्यावरच घेऊन आले. आणि तुम्हाला हा स्नेक प्लांट दिसतोय ना, तर माझ्या मैत्रिणीने मला फक्त त्याचं एक पान दिलं होतं. तर ते कट करून तिने मला दिल्यानंतर मग मी ते लावलं, तर ते एवढं मोठं त्याचं झाड झालं आहे. आणि त्याची 2-3 पाने मी असंच पुन्हा लावले, तर तीही छान फुटली आहेत. तर ही 2 झाडं मी मंगळवारी बाजारला गेले तेव्हा घेऊन आले होते. मला खूप आवडली ही गुलाबाची झाडे. तर कशी दिसत आहेत ही रोपे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच खूप छान कलर आहे त्याचा. तर चला मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी कैरीचं लोणचं कशी करते माझी थोडीशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी मंगळवारीच बाजारातून या कैऱ्या घेतल्या होत्या. कारण माझ्या मुलीला लोणचं आवडतं, तर म्हटली मम्मी लोणचं बनवते. म्हटलं चला करून तर पाहूयात. म्हणून मग मी हे कैरीचं लोणचं करण्यासाठी छान अशा कैऱ्या घेऊन आले आणि त्या मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान सुती कापडाने छानपैकी त्या कैऱ्या पुसल्या आणि आम्ही त्या घरीच फोडल्या. तर 1 किलो कैरीचंच हे लोणचं आहे. तर 1 किलोच्या कैऱ्या मी घरीच फोडून स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्याला हळद मीठ लावून घेतलं. तर हळद मीठ त्याचं प्रमाणही मी तुम्हाला सांगते. तर मी याला 2 चमचे हळद व 4 चमचे मीठ, आपलं खाण्याचा चमचा असतो तर त्या चमच्याने याचं माप घेतलेलं आहे. तर ते सर्व मीठ आणि हळद मिक्स करून छान मी ते एका दिवसासाठी मुरत ठेवले. तर पॅक झाकण लावून ते 1 दिवस आणि 1 रात्र असं मुरत ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यावर त्याला पाणी सुटलेले असते. तर हे पाणी आपण पूर्ण निथळून घ्यायचं. तर निथळण्यासाठी चाळणीचाच वापर करायचा. त्या चाळणीमध्ये मी हे 1 तासासाठी निथळत ठेवलं होतं आणि त्यानंतर छान कडक उन्हामध्ये 5 ते 6 तासासाठी वाळत ठेवलं. तर 5 ते 6 तासानंतर छान असं ते वाळलं गेलं. तर मग ते आता आपण याचं लोणचं बनवणार आहोत. तर हे मी कढईत तेल गरम करून ठेवलं आहे. तर चांगलं कडकडीत तेल आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत. तर ते गरम करून पुन्हा थंड करून घ्यायचं. तर इथे मी थंड करण्यासाठी ठेवले आहे. तर या लोणच्यासाठी आपण मोहरी 3 चमचे घ्यायची. तर माप मी सांगते तुम्हाला की 3-3 चमचेच सर्व पदार्थ मी यामध्ये घातलेला आहे 1 किलोच्या कैरीसाठी. तर इथे मी 3 चमचे मोहरी घेतली, 3 चमचे बडीशेप घेतली आणि 3 चमचे जिरी घेतली. तर हे तिन्ही मी मंद आचेवर गॅसवर 2 मिनटं भाजून घेतलं. आणि नंतरून त्याच्यामध्येच मी धने व 1 चमचा मेथीदाणे घालून घेतले. तर हे सर्व चांगलं मंद आचेवर
भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 2-3 लवंगा, 2-3 मिरी आणि एखादं दालचिनी, तर असं थोडंसं हे सर्व घालून चांगलं भाजून घ्यायचं. तर हे प्रमाणच 1 किलोसाठी ठेवायचं, कारण दालचिनी वगैरे ते मसाल्याचे पदार्थ असतात आणि ते काही जास्त घालायचे नाहीत. तर थोडेसेच त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला ते घालायचं आहे. तर हे सर्व छान मी मंद आचेवर भाजून घेतलं आणि नंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं. तर हे चांगलं थंड झालं ना, मगच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पूड तयार करायची आहे. तर त्यानंतर त्याच गरम पॅनमध्ये आपल्याला लोणच्यासाठी मीठ गरम करायचं आहे. तर 1 किलो कैरीसाठी आपल्याला 5 चमचे बारीक मीठ घ्यायचं आहे आणि ते छान मंद आचेवर 2 मिनटं गरम करायचं आहे. तर ही महत्त्वाची टीप आहे की लोणचं बनवताना आपण जेव्हा मीठ वापरतो ना, तर ते एकदम छान असं पॅनमध्ये थोडंसं गरम करायचं. तर गरम केल्यामुळे आपलं कैरीचं लोणचं ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. त्यामुळे हे लोणचं करताना मीठ गरम करून वापरायचं. तर मी हे छानपैकी मीठ गरम करून घेतलं आणि नंतर ते थंड होण्यासाठी 5 मिनटं बाजूला ठेवून दिलं. आणि त्यानंतर लोणच्यासाठी बाहेर आपण जी कैरी वाळत घातली होती ती पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जी जिरे, मोहरी आणि हे जे मिश्रण आहे, हे सर्व मिश्रण याची छान बारीक पूड करून त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर ही मी छान अशी वाटून घेतली आणि नंतर या कैऱ्यांमध्ये ही पूड घालून घेतली. तर आपण हे लक्षात ठेवायचं की कैरीला या आपण आधी थोडंसं मीठ व हळद लावून ठेवली होती. त्यानंतर मग आपण जेव्हा मसाला तयार करणार आहोत ना, तर त्यामध्ये घालताना बाकीचे पदार्थ बेतानीच घालायचे. तर यामध्ये तर पहिल्या दिवशी आपण हळद मीठ लावून कैरी मुरण्यासाठी ठेवली होती, तेव्हा 2 चमचे हळद व 4 चमचे मीठ आपण वापरले होते. आणि नंतर मसाला बनवताना पुन्हा 2 चमचे हळद व 4 चमचे मीठ आपण वापरणार आहोत. तर इथे मी पुन्हा 2 चमचे हळद व 4 चमचे मीठ घालून घेतले आणि ही पूडही त्यामध्ये सर्व मिक्स करून छान एकजीव करून घेतली. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम केलेलं तेल थंड करून त्यामध्ये छान मिक्स करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे सर्व छान मिक्स झाले आणि मी इथे तेल थंड झालेलं घेतलं आहे आणि ते आपण यामध्ये आता मिक्स करणार आहे. तर हे सर्व छान असं पुन्हा एकजीव करून घ्यायचं. तर हे कैरी खालीवर करत करत छान मिक्स करून घ्यायची, जेणेकरून हे तेल पूर्ण या कैरींमध्ये मुरलं पाहिजे. तर आपण हे तेल थंड झाल्यावरच यामध्ये घालून घ्यायचं, हे एक लक्षात ठेवायचं. तर आता हे छान एकजीव झालेलं आहे. आता आपण हे मस्तपैकी बरणीत भरून घेऊया. तर त्यासाठी छान कोरडी अशी एक बरणी घ्यायची. तर आता आपलं मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. परंतु आता आपल्याला एका छान अशा कोरड्या बरणीमध्ये हे लोणचं काढून ठेवायचं आहे. तर बरणीमध्ये मी ही एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. तर धुतल्यानंतर छान पुसायची आणि उन्हामध्ये वाळून ठेवायची बरणी. मग आपल्याला हे लोणचं केलं आहे ना, ते यामध्ये मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर ही मी चांगली धुवून मस्तपैकी उन्हामध्ये वाळवली आहे. तर आता मी यामध्ये लोणचं घालून घेते. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण लोणच्याची भरणी भरलेली आहे.
तर यामध्ये सर्व लोणचं मी घालून घेतलं आहे आणि अजून एवढं बाकी आहे, तर हे पण मी दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण बरणीमध्ये लोणचं भरलेलं आहे आणि पूर्ण बरणी ही पूर्ण तेलाने गच्च भरलेली आहे. तर तेल हे जास्तच ठेवायचं, कारण लोणचं मग खराब होत नाही. तर लोणच्यासाठी तेल हे भरपूर लागतं. असं लोणचं हे कैऱ्या ह्या आतमध्ये तेलामध्ये बुडवलेल्या पाहिजेत. तर आता याला मी मस्त असं झाकण लावते. तर अशा प्रकारे छान असं आपण कैरीचं लोणचं बनवून ठेवलं आहे. तर मला खूप आवडते लोणचं बनवायला, त्यामुळे आज मी ती बनवली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची कैरीची लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय.